सरपड 11 टीमचा 12th मॅन. चला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये या. मॅच ऑन. सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतो एका बाजूला श्री गणेश पारवी 11 अमरदीप भाऊची टीम आणि दुसऱ्या बाजूला सरपड 11 या दोन टीम मध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतो. 5 षटकांचा सामना असेल आणि त्या 5 ओव्हर्स मध्ये त्या ठिकाणी ती बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. दोन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला सुपरस्टार ऑफ सरपाडा मिस्टर चेतन पाटील आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या सोबतीनं फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल पुल करत असताना मिड विकेटला पहिल्याच बॉलवरती इनफिल्ड वरून या बॉलला खेचण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु ते डिस्टन्स क्लिअर झालेला नाहीये आणि 2 रन्स या बॉलवरती मिळतील. आणि त्याचबरोबर ओव्हरथ्रोच्या माध्यमातून आणखीन काही रन्स मिळताना पाहायला मिळतील. टोटल 4 रन्स या बॉलवरती मिळाल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय किरण बॉलिंग ट्रॅकवरती आणि पहिल्या बॉलवरती टोटली 4 रन्स येत असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलचा केलेडिगिरी झाला आणि पहिल्या बॉल नंतर धावा झाल्यात फलकावरती 4. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आहे आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किरण सध्या द्विधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळतोय, कारण पहिल्या बॉलवरती फिल्डिंगची त्या डिग्री चांगली मिळालेली नाहीये. तरी देखील चांगली कामगिरी करण्याची ताकद ठेवणारा किरण आता येणाऱ्या 5 बॉलमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. दुसऱ्या बॉल ओव्हर मधील स्वाईप करण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल मैदानामध्ये आलाय. मागील 2 बॉलमध्ये गोलंदाजी चांगली राहिलाय, परंतु फिल्डिंग पहिल्या बॉलवरती जी झाली तिथून इन्स्पायर झाले आणि ते मोटिवेशन होत असताना पाहायला मिळालं. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. आदरणीय अमोल सरांना विनंती असेल, अमोल पाटील सर आपण या मुख्य मंचावरती आपलं स्वागत असेल. जे पेशाने खऱ्या अर्थानं पोलीस आहेत. उमरोली गावातील हे अनमोल रत्न. चांगला स्टॉप त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फिल्डिंग मध्ये आता डेडिकेशन पूर्णपणे दिलं जात आहे. पहिल्या बॉलवरती जी चुकी झाली आता ती चुकी पुन्हा होणार नाही हे दर्शवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. धावा झाल्यात फलकावरती 5. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. किरण एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय, जो एक सिनियर विथ एक्सपिरियन्स सहित बॉलिंग करत असताना जवळपास 10 ते 11 वर्षांचा अनुभव घेऊन हा खेळाडू आज या मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला विशाल या स्पर्धेमध्ये बॅटिंग करत असताना रस चांगला बनवला आणि या बॉलवरती विकेट. यष्टांचा वेध. पहिला धक्का टीम सरपड 11 संघाला. विशाल पाटील बॅक टू द डगआउट गॉन. च्या माध्यमातून या विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज किरणसाठी आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला बॉल होता. यष्टांचा वेध घेतला आणि त्यानंतर बरोबर स्टंप वरती बॉल जाऊन आदळला. आता नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहतोय मिस्टर गौरव. ज्या पॅटर्नने या स्पर्धेमध्ये रन्स बनवला होता, प्रत्येक मॅच मध्ये त्याचं डेडिकेशन होतं, तो फलंदाज आता डगआउटला परतला गेलाय. नवीन बॅटर गौरव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅक वरती किरणला आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं बॉलिंग करणारा संघ भारू 11 अमरदीप खार्डी भाऊची टीम जी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांची जी दहशत या मॅच मध्ये राहिलंय आज संपूर्ण दिवसामध्ये त्यांनी एकच दर्शवून दिलंय, नेक्स्ट स्टेप ऑन द टॉप पोहोचायचं तर वरच्या लेवललाच. आणि हे क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जातंय. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. धावसंख्या फलकावरती 5. नवीन बॅटर गौरव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय सध्या पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चला वेळ जास्त जातोय कारण टायमर देखील ऑन आहे, त्याची देखील नोंद घ्या. 5वा बॉल या ओव्हर मधील गोलंदाजी मार्क होती किरण ओव्हर दी विकेट. 5वा बॉल हा देखील प्रचंड वेगानं त्या ठिकाणी डिलिव्हर केला होता आणि या देखील बॉलवरती रन मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केला गेला आणि आता आय थिंक बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS त्या ठिकाणी घेतलाय आणि 5 बॉलसाठी हा DRS त्या ठिकाणी ऑफर केला गेलाय. इट्स अ वाईड बॉल. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 5 रन्स स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर केला गेलाय.
या वाईट सहित 6 धावा स्कोर कडे लागले. आता फटका फसला, बॉल हवेमध्ये, कॅच हिटचा कॉल, डाऊन दी बॉल, फिल्डर येत आहेत आणि यस टेकन, विकेट जाईल. आणखीन एक धक्का टीम सरपाडा 11 संघाला लागत असताना गौरव छुरबामध्ये आल्या पावली तंबूच्या आसऱ्याला गॉन. किरण म्हटल्यानंतर नावातच दहशत आहे आणि गोलंदाजीमध्ये ती दहशत आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज सौरभ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विनॅट नंबर 4 वरती. आता जबाबदारी वाढत चाललंय, अजून एक बॉल बाकी आहे, परंतु ज्या पद्धतीनं विकेट्स जात आहे दुसऱ्या बाजूला शांत संयमी पद्धतीनं उभा आहे, त्या पोस्टमध्ये उभा आहे चेतन नॉन स्ट्रायकिंगवरती, कारण मागील काही काळापासून त्याला स्ट्राईक मिळालेली नाहीये. पहिल्या बॉल होती 4 रन्सला, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल होती सिंगल आणि विकेट्सवरती विकेट्स. हरीश्वर पाटील यांच्या माध्यमातून किरणसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या ओव्हर मधील. आज तरीकनी किरण यांच्या बहिणींच्या माध्यमातून 300 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. आज आपल्या भावाला त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. आता एक्स्ट्रा कव्हरला फटका जबरदस्त, तिथे देखील फिल्डर आणि आणखीन एक विकेट, विकेट्स वरती विकेट्स. आज फक्त आणि फक्त किरणची चर्चा या मैदानावरती. आणखीन एक विकेट गॉन. सध्या मैदानाच्या आतमध्ये किरणला आपण पाहतोय. कॅश प्राइज वरती कॅश प्राइज, मालामाल मिलिंद भोईर यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयांचं कॅश प्राइज, त्याचबरोबर अमोल ठाकूर सरांच्या माध्यमातून देखील 200 रुपयांचं कॅश प्राइज आणि भावेश सिंगर यांच्या माध्यमातून देखील 200 रुपयांचं कॅश प्राइज. सर आपण स्वागत सन्मानाच्या दिशेने जातोय. अमोल पाटील सरांना या ठिकाणी आपण विनंती करतोय आपण पुढे या, त्यांचा सन्मान आपण करणार आहोत मुख्य मंचावरती. अमोल पाटील सर जे खऱ्या अर्थानं एक अनमोल रत्न उमरोली गावातून आणि पेशाने जे पोलीस आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मान, त्यांच्या मेहनतीचा गौरव आणि त्यांच्या पैशाचा गौरव या ठिकाणी केला जाईल. हरीश्वर पाटील सरांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. उमरोलीचे अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय अमोल पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक खऱ्या अर्थानं सुंदर व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय हरीश्वर पाटील सरांच्या शुभ हस्ते. बॉलिंग ट्रॅक वरती आता ओव्हर नंबर 2 मध्ये तरीके दाखल होत असताना आपण पाहतोय मिस्टर केतन आणि पहिलाच बॉल परफेक्ट टप्प्यावरती त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला गेलाय आणि डॉट बॉलने समाप्ती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली या षटकाची देखील. ओव्हर नंबर 2 मध्ये केतन, आणखीन एक चांगला बॉल, केतनची दहशत या 2 बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं खार्डी गावाचं क्रिकेट जपणारा आणि खार्डी गावाच्या वारसाला या ठिकाणी जपणारा असा एकमेव हिरा, असा एकमेव कोहिनूर मिस्टर केतन बॉलिंग ट्रॅक वरती आला आणि पहिले दोन्ही बॉल त्याच्या दहशत वरती त्या ठिकाणी कायम ठेवल्यात. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अथर्वला आपण पाहतोय नॅट नंबर 5 वरती. आता फटका चांगला आहे. आता या बॉल वरती पलटवार चेतन पाटीलचा, सबसे कातिल चेतन पाटील, इट्स अ 6 रन्स षटकार. बॉलवरती वेगावरती स्वार झाला. शॉट ऑफ लेंथ बॉल पुल केला, डिलाइटफुल
तो स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 12 धावा स्कोर कार्डवरती 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. केतनवरती हा हल्ला त्या ठिकाणी केला होता. चौथा बॉल. आता केतन देखील सांगतो इट्स टाइम फॉर रिव्हेंज. आता माझी बारी आहे आणि या वेळेला मी भारी पडणार आणि एकच सिंगल या बॉलवरती मिळेल. सिंगल मिळते या बॉलवरती. धावा झाल्यात फलकावरती. एकंदरीत 13-4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. सध्या दुसरं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. आता अथर्व स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईकला अथर्वला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला केतन प्राऊड ऑफ खार्डी बॉलिंग ट्रॅकवरती. 5वा बॉल हा देखील ऑन साईडला पुल केला. डीप मध्ये फिल्डर तरीके उपस्थित आहेत. 1 रन मिळेली या बॉलवरती. एकेरीवरतीच संतुष्ट लागणार आहे. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. एक षटकार आलाय नो डाऊट, परंतु तदनंतरच्या 2 बॉलवरती कमबॅक देखील चांगलं केलंय. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील असे 2 हिरे आज एकमेकांच्या समोर आपली चमक दाखवण्याकरिता एका बाजूला केतन तर दुसऱ्या बाजूला चेतन. परंतु या बॉलवरती केतन आपला दरारा दाखवत असताना, आपला रुबाब दाखवत असताना एकच धाव या बॉलवरती मिळेल. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात फलकावरती 15. 15 रन्स स्कोर करती लागल्या जातात. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. देऊया संधी डीजे शुभमला. आपल्या धावा झाल्यात फलकावरती 15 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. आता बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3 मध्ये तेजस तरीके दाखल झाला. मागील 2 ओव्हर्स मध्ये पूर्णपणे प्युअर डॉमिनेट तरीके पाहायला मिळालं. प्युअर तरीके डेडिकेशन बॉलर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि ज्या पद्धतीनं रन्स आतापर्यंत मागील 2 ओव्हर्स मध्ये बनल्यात पूर्णपणे ऑन साईडला ते रन्स येताना आपण पाहिल्यात. हा वॅगन व्हील सरपाट 11 टीमच्या माध्यमातून आपण पाहतो 4 रन्स ऑनफिल्ड बनल्या गेल्यात. आता तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती तेजसला आणलं गेलंय. पहिलाच बॉल शॉट ऑफ लेन बॅकफुट पंच चाललाय. बॉल ओव्हर दी पॉइंट. ग्रेट शॉट ऑफ द डे. काय फटका पाहायला मिळतोय. ओव्हर दी पॉइंट सरळ 6 धावांकरिता षटकार. बॅकफुट पंच. होताना पाहायला मिळाला. आता चांगला बॉल टाकलाय. आता हा गुडलेन स्पॉट वरून बाउन्स करण्याचा प्रयत्न झाला होता. आधीचा बॉल शॉट ऑफ लेंथ होता. आता हा बॉल गुडलेन स्पॉट वरून बाउन्स केला. चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. कमबॅक आता मैदानाच्या आतमध्ये तेजसच्या माध्यमातून झालाय. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. धावा झाल्यात फलकावरती 21. सध्या तिसरा षटक प्रगती पथावरती. ओव्हर दी विकेट. तिसरा बॉल. स्विच हिटचं अस्त्र आता बाहेर काढलं होतं. इथे देखील प्रयत्नांना अपयश येत असताना पाहायला मिळते. सलगचा हा दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. मैदानामध्ये तेजसची गोलंदाजी अतिशय तेजस्वी राहिलाय. नावाला साजेसं काम मैदानावरती करत असताना 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. या ओव्हरमधील अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 3 बॉलमध्ये कोण वर्चस्व गाजवणार. आता इथे बॅकफुटला जाऊन सरळ बॉलला सरळ पाठवलं मिड विकेट लॉंग लेगच्या बाहेर. लॉंग लेग सीमारेषा पार. चौकार 4. ॲडजस्टमेंट तरीके पाहायला मिळाली. क्रेसच्या कोपऱ्यामध्ये गेला आणि त्यानंतर बरोबर या बॉलला मिडल ऑफ द बॅटने कनेक्ट केलं आणि बरोबर लॉंग लेगला पाठवलं होतं. पुढचा बॉल या ओव्हरमधील. आता स्विच हिट आहे आणि सरळ बॉल पॉइंटच्या वरून. इट्स अ 4 रन्स. चौकार 4. आज झाला या साऱ्यांचा फेवरेट. चर्चेत आहे महाराष्ट्रात.
29 हा फलकावरती 5 बॉलचं केलं आतापर्यंत झालं. या एकाच ओव्हरमध्ये तब्बल 14 रन्स येताना पाहायला मिळाला. टायमरकडे देखील लक्ष द्या. येणारे 7 बॉल बरोबर तुम्हाला 5 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. मागील 2 ओव्हर्समध्ये ज्या जखमा झाल्या होत्या ना त्या जखमा इथे भरून काढण्याचं काम या ओव्हरमध्ये चेतन पाटील करत असताना पाहायला मिळतोय. 13 बॉलमध्ये 27 रन्स आणि टोटली रन्स जर आपण पाहिल्या टीमचे टोटल तर 29 म्हणजे 2 रन्स इतर येत असताना पाहायला मिळालं. त्याच्या व्यतिरिक्त संपूर्ण रन्स या मॅच मध्ये चेतन पाटीलच्या बॅटमधून आल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल ओव्हर दी विकेट. शेवटचा बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला होता इंटू दी कॅप मध्ये. हा देखील बॉल पॉइंटच्या दिशेनं बॅक टू बॅक सलगचा तिसरा चौकार चेतन पाटीलच्या बॅटमधून. सभागृहावरती रवीना पाटील मॅडम आपल्याला पाहायला मिळतात. मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. एक शुभ आगमन या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय रवीना पाटील मॅडम यांना विनंती असेल आपण या मुख्य मंचावरती आपलं स्वागत असेल आणि आग्रहाचं निमंत्रण आमच्या आयोजकांच्या वतीने पाहायला मिळते. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. आता शेवटच्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि लक्षात घ्या येणारे जे 6 बॉल आहेत ते बरोबर तुम्हाला 3 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी डिलिव्हर करायचे आहेत. रवीना पाटील मॅडम यांचा या ठिकाणी शुभागमन होत असताना पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती प्राऊड ऑफ खाडी केतनला आपण पाहतोय पुन्हा एकदा या सेकंड स्पेल मध्ये. चौथ्या षटकाला सुरुवात होते आणि चौथ्या षटकामध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती केतन दाखल झाला. दुसऱ्या बाजूला अथर्व आणि त्याच्या सोबतीने चेतन वन मॅच वन साइड हिरो या मॅच मध्ये. शेवटचे 12 बॉल अडकिनी बाकी आहेत आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये आता कशा पद्धतीने रन्स येतील. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 षटक बाकी आहेत. या बॉलवरती काय फटका पाहायला मिळतोय. या स्पर्धेमधील सर्वाधिक लांब षटकार ज्या पद्धतीनं बॅट साऊंड त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम षटकार. तरी 9 रन्स स्कोर कार्ड होती लागला गेला. टेक्निक चांगली होती. पिकअप शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. उचललं होतं या बॉलला. चांगलं टायमिंग जुळलं होतं. हा बॉल आता यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. लेग स्टंपला टार्गेट केला होता. 5 बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहतोय. 40 स्कोर कार्ड वरती 40 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने टाकला होता. वेगावरती स्वार झाला आणि तदनंतर आकाशाला गवसणी घालणारा तो फटकार आपण पाहिला. आता या देखील बॉल वरती स्टँड अँड डिलिव्हर स्लॉट मध्ये बॉल होता. पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. आणखी एक आउट ऑफ दी पार्क षटकार. दोन बॉल वरती 2 षटकार. मैदानाच्या आतमध्ये आता अथर्व देखील सांगतोय आज देखे जरा किसमें कितना है दम. 2 बॉल वरती 2 षटकार. 46 फलकावरती सध्या चौथं षटक प्रगती पथावरती आहे आणि मागच्या दोन्ही बॉलला
बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकण्याचं काम केलंय. आता हा समोर लॉफ केला, तिसरा सलगचा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आधीचा मिड विकेट, पुन्हा एकदा ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि हा परफेक्ट लॉंग ऑनला 3 बॉल वरती 3 षटकार. बॉल वरती 3 षटकार. सर्वाधिक वेगवान गोलंदाज, सर्वाधिक डेंजरस बॉलर या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या विरोधामध्ये हे 3 षटकार. आता चौथा बॉल खाली राहिला, पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. चला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. अथर्वने देखील सांगून दिलं ठोकायचं तर टॉपच्यालाच. अजूनही 2 बॉल या ओव्हर मधील बाकी आहेत. 4 बॉलचा खेळाडूगिरी झाला 52 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात फलकावरती 52 या ओव्हर मधील 5वा बॉल तो देखील आता मिस हिट होत असताना पाहायला मिळाला. टीप मिड विकेटला शतरशी घेत आहेत. 1 रन कंप्लीट झालाय. आता ओव्हर थ्रो झालाय आणि दुसऱ्या रनचा प्रयत्न, विकेट धोक्यामध्ये. विकेट किपिंग चांगली झाली, कलेक्शन चांगलं झालंय. आता DRS ऑफर केला जातोय. रनआउट साठी हा DRS तारिकेने ऑफर केलाय. तिसऱ्या पंचांना यावं लागणार आहे. येस, ओटी आउट बॅटर त्या ठिकाणी चेतन तंबूच्या आसराला परतत असताना आणि ते रनआउटच्या माध्यमातून एक मोठा धक्का या ठिकाणी लागलाय. सरपाड 11 टीमला परत एक मोठी पार्टनरशिप त्या ठिकाणी बिल्ड झाली आणि चेतन 31 धावांचं योगदान देऊन तंबूच्या आसराला परततोय. गॉन. टाइमर या ठिकाणी संपलंय. अजून एक बॉल बाकी आहे. नवीन बॅटर शुभम मैदानावरती दाखल झाला. केतन या ओव्हरमध्ये 3 षटकार येताना पाहायला मिळाले केतनच्या विरोधामध्ये. शेवटचा बॉल समोर लॉफ केला, इनटू दी गॅप मध्ये, इनटू दी स्लॉट मध्ये. सरळ बॉल समोर, फॅट अँड फ्युरियस षटकार. 6 धावा. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 59. 59 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 ओव्हर्सचा खेळ संपला. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. चला एक फिल्डर देखील 38 सर्कल मध्ये घ्यावा लागणार आहे कारण टायमर या ठिकाणी संपलं. 4 षटकांसाठी 20 मिनिट दिली होती. पहिल्या षटकात किरणने फक्त 3 रन्स फक्त 6 रन्स खर्च केले होते आणि 3 विकेट्स त्याने घेतले होते. सेकंड ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर केतन आले. सेकंड ओव्हरमध्ये देखील केतनने चांगली गोलंदाजी केली होती कारण त्या ओव्हरमध्ये फक्त 9 रन्स आल्या होत्या. परंतु तिसऱ्या षटकामध्ये तेजसला टार्गेट केलं आणि जे 3 बॉल होती 3 चौकार लास्ट स्टेजला आपल्याला पाहायला मिळाले. तिथून तो मोमेंटम मिळाला बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि मागील ओव्हरमध्ये तब्बल 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. आता गोलंदाजी मार्क होती ओव्हर नंबर 5 मध्ये साहिल या ठिकाणी दाखल झाला. षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता साहिलच्या हातामध्ये बॉल सुपूर्द केला गेलाय. सतेज गणराज पाटील सरांच्या माध्यमातून बॅटिंग करणाऱ्या टीम साठी एक कॅश प्राइज आहे. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज दोन्ही बॅटर्ससाठी हे लागू असणार आहे. साहिल बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 5 मध्ये. दुसऱ्या बाजूला
अथर्व आणि शुभम ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल फुल टॉस, हा देखील स्टँड अँड डिलिव्हर्ड बॉल सरळ सीमारेषा पार षटकार. आणि आता बॅटिंग की पार्स कॉल या संपार्स कॉल त्या ठिकाणी DRS घेतला गेलाय हाईट फॅक्टर साठी. इट्स अ फेअर बॉल. बॉलची देखील पूर्तता केली जाईल. पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केला गेला अथर्वच्या बॅट मधून. हा चौथा षटकार या मॅच मध्ये येत असताना आपण पाहतोय. 2 ओव्हर्स मध्ये फक्त 15 होत्या, परंतु मागील 2 ओव्हर्स मध्ये तब्बल ज्या पद्धतीने रन्स बनवल्यात, जे कॅल्क्युलेशन आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत तिसऱ्या षटकामध्ये 18 आल्या आणि चौथ्या षटकामध्ये 26 आल्या. हा देखील बॉल समोर लॉफ्ट केलाय, पिकअप शॉट उचलला या बॉलला आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकून दिले सलगचा हा दुसरा षटकार. बॉल वरती 2 षटकार त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहेत. कडक बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. या ओव्हर मधील तिसरा बॉल साहिल, हा देखील बॉल पुल केलाय. डिलाइटफुल सक्सेसफुल अँड वंडरफुल सक्सेसफुल षटकार 6 धावा. विनंती सर आपण मुख्य मंचावरती या. सलग 3 बॉल वरती 3 षटकार आणि आता बॅटिंग स्ट्राईक रेट 422 चा. आणि जे गणेश सतेज पाटील सरांच्या माध्यमातून जे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 3 षटकार आल्यात आणि ते 600 रुपये त्या ठिकाणी जमा देखील झालेले आहेत. आता चांगला बॉल टाकला होता. या बॉलवरती बीट झाल्यात, रन घेतलेली नाहीये कारण येणाऱ्या 2 बॉल मध्ये देखील अथर्वला स्ट्राईक हवी आहे. 38 वरती बॅटिंग केलं, 10 बॉल मध्ये 38 रन्स त्याच्या बॅट मधून येत असताना आपण पाहिल्यात. पुढचा सामना 2 टीम मध्ये, एका बाजूला विकेम भरणेपाड आणि दुसऱ्या बाजूला होम इलेव्हन जलसार. दोन्ही टीम्सचे कॅप्टन्सला टॉस दिया. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन देखील स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. DRS घेतला जातोय बॉलिंग करणाऱ्या टीमने. हा DRS त्या ठिकाणी ऑफर केलाय. अंपायर्स कॉल त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे कारण बॉलर बरोबर त्या अँगल समोर येतोय. दोन्ही अँगल कडून जर आपण पाहिलं तर फ्रंट अँगल कडून त्या ठिकाणी बॉलर समोर येतोय आणि बॅक अँगल कडून विकेट किपर समोर येत असताना आपण पाहतोय. 4 बॉल आतापर्यंत झालेत, 78 धावा फलकावरती. 5वा बॉल या ओव्हर मधील. आता हा फुलटॉस समोर लॉफ्ट केला गेलाय, इझिली डन. लॉंग ऑफला त्यात 6 रन्स येत असताना पाहायला मिळत आहेत. या ओव्हर मधील हा चौथा षटकार.
आज अथर्व या मैदानावरती प्रेक्षकांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवत असताना गळ्यातला ताईत बनत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर अथर्व. अर्धशतक जरूर हुकला गेलाय. बॉल झाला ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला. मिडॉनवरून शतशक येत आहेत. 2 रन्सचा कॉल आणि त्या 2 रन्स कंप्लीट झाल्यात. 86 रन्स कुरगडते आपल्याला पाहायला मिळत आहे. 86 धावा फलकावरती आणि 87 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 87चं टार्गेट समोर आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग कार्डवरती जर नजर टाकली तर बॅटिंग कार्डवरती आपण पाहिलं तर पहिले जे काही फलंदाज होते त्यांनी नाराज केलं. त्यामध्ये चेतन 31 रन्स 14 बॉलमध्ये आणि त्यानंतर जे तुफान मैदानामध्ये आपण पाहिलं फलंदाज अथर्वचं 12 बॉलमध्ये 46 रन्स. ग्रेट नॉक. चला आपण जाऊयात टॉसच्या दिशेने. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस लिहा. एका बाजूला ओमिलिवेन जलसार आणि दुसऱ्या बाजूला विकेम भरणेपाडा. तेजस पाटील सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मनीष पाटील जे अथर्वचे भाऊजी आहेत आणि भाऊजीच्या माध्यमातून सालासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहतोय. चला टॉस लिहा. तर या टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूला ओमिलिवन जलसार आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना आपण पाहणार आहोत विकेम भरणेपाडा. तेजस पाटील सरांना विनंती असेल आपण या टॉस बॉक्समध्ये त्यांच्या शुभाचे टॉस केला जाईल. चला वोट कॅप्टन्स या टॉससाठी. तर बोट कॅप्टन्स या टॉससाठी एका बाजूला संघ असेल ओमिलिवन जलसार आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत विकेम भरणेपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी. तेजस पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात ब्रदर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आणि त्यांच्याशी बस टॉस आपण करणार आहोत. चला ओमिलिवन जलसार आणि त्याचबरोबर विकेम भरणेपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज थोडी त्या टॉससाठी आपल्याकडे वेळ जास्त नाहीये. सर बोट कॅप्टन यस येत आहेत विकेम भरणेपाडा टीमचे कॅप्टन सर या टॉससाठी. चला विकेम भरणेपाडा टीमचे कॅप्टन आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या टॉससाठी जयेश ठिकाणी उपस्थित आहेत ओमिलिवन जलसा टीमचे कॅप्टन. चला या आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला विकेम भरणेपाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ओमिलिवन जलसार. जयेशच्या कॅप्टन्सीमध्ये देखील चांगली कामगिरी या ठिकाणी ओमिलिवन जलसार टीमने केली. तर दुसऱ्या बाजूला एक यंग कॅप्टन आपण विनीतला पाहतोय खाडी आणि दुसऱ्या बाजूला 2026 हा कॉईन आपण पाहतोय. यस विनीत या ठिकाणी कॉल करतील. कॉईन स्पिन केला जातो तेजस सरांच्या शुभास 2026 असा कॉल खाडी आलाय.
मी मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न जयेश टॉस तुम्ही जिंकलात काय निर्णय असेल बॉल फर्स्ट. ऑल द बेस्ट. टॉस साठी जिंकलाय ओम 11 जलसा टीमने आणि प्रथमतः शतोषण करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण कमेंट्री बॉक्स मध्ये ओढू कॉम्बॉक्स उत्कर्ष पाटील सर थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद. हार्दिक केडी सरांचा आवाज आपण ऐकत होतात. पहिल्या डावाचा खेळ संपला. अफलातून क्रिकेट अर्थात आपण पाहतात बाबू या डावानं खऱ्या अर्थानं थैमान घातलं. 12 बॉलमध्ये 46 रन 7 षटकार 383च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग खूप चांगल्या पद्धतीने केली. आता गोलंदाजी मार्कवरती अगदी अनुभवाचा भंडार घेऊन आलेला खेळाडू विशाल पाटील हे सध्या गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिलाच बॉल सिंगल मिळाली. इथे देखील आपण पाहतात हा चेंडू चांगला होता. खूप चांगल्या पद्धतीने हा चेंडू आणि धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता सध्या स्थिर आहे ती म्हणजेच 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 1 रन. खूप चांगली बॅटिंग सुरुवातीच्या काळात चेतनने सुरुवात केली आणि तदनंतर मग फिनिशिंग टच हे आपल्याला पाहायला मिळाले. देत असताना फलंदाज अथर्व बाबू या नावानं ज्याला प्रेम मिळालं ज्यानं धुमाकूळ घातलं खारडीच्या मैदानात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विशाल तयार. इथे देखील सॉफ्ट हँडनं फक्त बॉलला दिशा दिली. डीप मधनं क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करतील गौरव. तुर्ताच मिळते ती म्हणजे सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं धावांची गती जर तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचतो 2. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचतो ती म्हणजेच 2 या धावसंख्येवरती. रुपेश स्ट्रायकिंग एंडला. षटकातील पुढचा बॉल या बॉलला चांगला चेंडू पंचांनी दर्शविला व्हाईट बॉल आणि इथे आपण तपासून पहिल्या पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत आलेत. आता तिसऱ्या पंचांची मदत घेतली की हा बॉल वाईड नाही. जसं महेंद्र भोईर सरांनी हात दोन्ही समांतर रेषेत केले विशाल अगदी त्यांच्याकडे सरप्राइझिंग पाहत राहिले की हा बॉल तुम्ही व्हाईट बॉल घोषित केला आणि त्या सगळ्या गोष्टी इथून पाहिल्या जातील आणि तिसरे पंच देखील जोडतात. व्हाईट बॉल इथून हा चेंडू वाईड आहे. रिव्ह्यू लॉस. इथून आपण पाहू शकता फिल्डिंग टीम तुमचा रिव्ह्यू लॉस असेल. हा व्हाईट बॉल घोषित केला तिसऱ्या पंचांनी देखील. आता बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच 3 आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 रन अशी सध्या स्थिती आपल्याला बघायला मिळते. 6 सीटर्स या युट्यूब वाहिनीवरती जे प्रेक्षक जोडलेत या खरडी चषकामध्ये त्यांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. तेजस पाटील यांना आपण पाहिलं. ब्रदर्स ट्रॉफी अँड टी शर्ट्स मॅन्युफॅक्चरर खूप चांगल्या पद्धतीने सफाळेमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी एक साधी सुरुवात केली आणि आज खऱ्या अर्थानं ब्रदर स्पोर्ट्स हे सफाळेला भव्य शॉप आपल्याला पाहायला मिळालं. साधी सुरुवात तुमची एक मोठी स्वप्नांची तयारी करत असते. या वेळेला ऑन साइडला फटका केला. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑनला चेंडू सीमा रेषा पार. षटकार. टार्गेट घेऊन उतरलेला संघ सरपाडा 11 आणि सध्या आता गोलंदाजी करत असताना विशाल पाटील यांच्यावरती आक्रमण तर जरूर केलं. सुरुवात तुम्हाला हीच करावी लागेल मोठ्या फटक्यांनी. पुन्हा एकदा हा चेंडू चांगला होता खोलात होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न चेतन पाटील यांचा आणि तदनंतर धावसंख्या इथून आता हा डॉट बॉल स्थिरावते ती म्हणजेच 9 वरती. 5 बॉलचा खेळ संपला. या षटकातील धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9. 5-5 षटकांचं क्रिकेट बघायला मिळतं. आता बॉल आहेत 25 बॉल मध्ये 78. सरपाडाकर आज एकत्र झालेत. संपूर्ण सरपाडा गाव इथे एकवटल्या. अगदी बोईसर पासून त्यांचा प्रवास सरपाड्यापासूनचा प्रवास तो खार्डीपर्यंत मोठ्या संख्येनं आपल्या गावचा संघ ज्या वेळेला खेळायला दाखल झाला त्यांना 11 खेळाडूंना पाठबळ देण्याकरिता संपूर्ण गाव आज एकवटलंय आणि आज मॅचचा देखील ते आनंद घेतात. षटकातील पुढचा बॉल इथे देखील चांगला चेंडू विशालचा. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला ज्यामध्ये एक षटकार बघायला मिळाला. त्याच्या जोरावरती देखील आपण पाहतात धावसंख्या 9 ही सिंगल डिजिट मध्ये बिनबाद अशी जोडी मैदानाच्या आत खारडी या संघाची बघायला मिळते. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया शुभम भोईर यांना. आपण पाहतात खारडी चषक आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल झालेत शुभम पाटील ज्यानं 1 बॉल मध्ये 6 रन केले आणि ते महत्वाचे राहिले. अगदी समोर डाऊन दी ग्राउंड फ्लॅट
जो षटकार देखील आपण पाहिला आणि तोच आता गोलंदाजी मार्ग वरती पहिल्या दिवसात ज्याच्या गोलंदाजीने सरपाडा संघ फारच पुढे येत होता तोच शुभम दाखल झालाय. पहिलाच बॉल इथे आपण पाहतात स्लोवन पद्धतीचा चेंडू होता, फुलर लेन मध्ये होता परंतु त्या बॉलला नाही कनेक्ट करू शकले. सध्या आपण पाहतात ऍक्शन रिप्ले त्या बॉलचा बघा. राऊंड डिस्टन्सनं हा बॉल डिपॉझिट करणं गरजेचंच होतं कारण भल्या मोठ्या टार्गेटच्या मागे तुम्ही धावताय आणि त्यावेळेला या पद्धतीचे चेंडू वारंवार नाही येणार. ज्या वेळेला येतील त्यावेळेला त्यांना डिस्पॅच करणं गरजेची भूमिका आहे आणि यावेळेला आपण पाहतात तो पहिलाच बॉल आपण पाहतात ती संधी हुकली. शुभमचा पहिला बॉल डॉट गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा दूरवाला येणं तयार. याही वेळेला थोडासा शॉर्ट बॉल होता, बॉलला केले, बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अथर्व या मॅचचा खरा हिरो ज्यानं 12 बॉल मध्ये रन केले 46. 7 षटकारांचा समावेश राहिला आणि तेही षटकार अगदी लांबच लांब मारले. खूप चांगल्या पद्धतीने सातत्याने सरपाडा क्रिकेटमधून तो कधीही चमकला नव्हता परंतु आता संधी मिळाली कारण सरपाडा गावानं एक वेगळी संकल्पना घेतली की फक्त एकच संघ खेळणार गावामधून आणि जो खेळाडू चांगला खेळणार त्याला गावच्या संघात संधी मिळणार आणि ते आज 11 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. रनआउटची संधी बनले. फलंदाज इथे बाद होतील रनआउटच्या स्वरूपात. विकेटचं बटन. फलंदाज आदित्य बॅक टू द डगआउट गॉन. अर्थात आपण पाहतात खारडी गावचा कायरन पोलार्ड मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मागील मॅच मध्ये 39 धाव्यांचं टार्गेट ठेवलं होतं. त्यावेळेला संघाचे पहिल्याच षटकात 3 धक्के लागले होते आणि त्यावेळेला दुसऱ्या षटकात खेळ खल्लास केला. तो दाखल झाला पिंटू ज्यानं खूप चांगल्या पद्धतीने ते षटकार त्याच्या बॅटमधनं 5 बॉलमध्ये 5 6 आणि मॅचचा रिझल्ट आपल्या नावी केला. आता तोच दाखल झाला. त्या पिंटूला मागील मॅच मध्ये जी खेळी केली ती या मॅच मध्ये खेळणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती शुभम तयार. या बॉलला स्लॉट मधला बॉलला पाठवून दिला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉल चालला मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. 6 रन. आलाय षटकार. आता हे षटकार तुम्हाला अविरत इथून खेळावे लागतील कारण मोठं टार्गेट आहे. अगदी 87 धाव्यांचं टार्गेट आहे आपण पाहतात आणि त्या 87 धाव्यांच्या टार्गेट मध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. इथे देखील स्लॉक स्वीप केल्या, फटका खेळल्या. गौरव आहे डीप मध्ये. गौरव कमळाकर पाटील त्यांना आपण पाहतात आज त्यांचे पिताश्री देखील मॅच बघण्याकरिता. एका बाजूला कुणाल घरत, मातोश्री बारन रेस्टॉरंटचे मालक, त्यानंतर विनोद पाटील संपूर्णपणे जे आमचे स्कोर धावसंख्या फलकावरती 16 रन 16 रन स्कोर कार्ड वरती आहेत. सध्या जर तपासून पाहिले तर आता हे 2 रन प्लस देखील होतील. कुणाल थोडेसे आमच्या आता अपडेट करतात. इथे 18 रन झालेत. यस ऑल राईट. 18 धावा ह्या धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील अगदी शेवटचा बॉल. इथे देखील स्लॉट मधला बॉल. चेंडू फार काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली विशाल आणि आपण पाहू शकाल चौथ्या अटेम्प्टला कॅच कॅरी. फलंदाज बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन गॉन. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आई सतवाई क्रिकेट क्लब खारडी प्रेझेंट खारडी चषक आणि स्वतः घरचा संघ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये. भारवी 11 अमरदीप खारडी आणि विपक्षात सरपाडा 11. या दोन संघांमधली ही चाललेली महत्वाची मॅच. इथून जो जिंकणार तो सुपर 4 मध्ये सध्या आपल्याला दाखल होताना बघायला मिळेल. आणि आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. चेतन पाटील सरपाडा गावातून ज्याने सुरुवात केली क्रिकेटला आणि खऱ्या अर्थाने आज टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती मोठमोठ्या स्पर्धा ॲज अ आयकॉन म्हणून खेळताना आपण त्याला पाहिलंय. आणि तो सरपाडा गावचा वंडर बॉय ज्याचं नाव आहे चेतन पाटील. बॅटिंगनं 31 रनची ती कडक इनिंग आणि तदनंतर आता गोलंदाजीसाठी दाखल झालेत. पाहूया गोलंदाजी कुठल्या पद्धतीने करतील. पहिला बॉल चेतनचा ओव्हर दी स्टम्प्स. पहिलाच बॉल. चांगला चेंडू. पंचांनी दर्शवला व्हाईट बॉल.
बाहेरच्या दिशेने बाजूने जाणारा चेंडू होता, ते पंचांनी सगळं पाहिलं आणि तदनंतर त्या बॉलला व्हाईट बॉल घोषित केला. बघा ऍक्शन रिप्ले त्या बॉलचा, फ्लाईट खूप चांगली दिली होती परंतु फारच बाहेर गेलाय बॉल. पंच महेंद्रदा भोईर यांनी त्या बॉलला व्हाईट बॉल घोषित केले. षटकातील पुढचा बॉल. आता यावेळेला बॅटची खेळ, शॉट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल मिळणार आणि या सिंगलच्या सहाय्याने धावांची गती आता फार वेळाने पुढे सरकली जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 20 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होते. जर आता इक्वेशन तपासून पाहिलं, बॉल आहेत 17 आणि 17 बॉल मध्ये रन करायचे आहेत. 67 धाव्यांची गरज. पुढचा बॉल चेतन यांचा. यावेळेला फटका फसलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे आपण पाहतात यस टेकन. फलंदाज बाद, विकेटचं पतन, चेतनला मिळाली विकेट. बॅक टू द डगआउट, गॉन. विवेक आलेत मैदानाच्या आत. 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये 67 धाव्यांची गरज असताना एका बाजूला पिंटू, मागील मॅचचा खरा हिरो. आज जर सामना हा खेळत असतील सरपडाच्या विपक्षात तर त्याचं सारं श्रेय जातं पिंटूला, ज्यानं खूप चांगली बॅटिंग केली होती मागील मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 बॉलचा खेळ झालाय. 2:20 वरती धक्के 3. बॅटिंग करत असताना भारवी 11 अमरदीप खार्डी या संघाकरिता. सरपाडा 11 16 बॉल 67 धावा डिफेंड करण्यासाठी सगळ्या काही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ आपल्यातील सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी इथे लढतात आणि प्रत्येकाला वाटतं नक्की या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाकडे आम्हाला यायचं आहे. फटका खेळल्या खेळा ऑन साईडला फुलरलेनचा बॉल होता. थ्रू द कव्हर्स खेळायचं होतं परंतु व्यवस्थित कनेक्शन नाही झालं. मिस टाइम स्ट्रोक आणि कल्पेश मडवी ते बॉलला फील्ड करतील. तुर्ताच मिळते धावसंख्या 1 ने आकार घेत जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 21. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 66 धावा. सध्या 15 बॉल मध्ये फक्त 21 झालेत. येणाऱ्या काळात तुम्हाला 66 रन इथून उभे करायचे आहेत. जो संघ जिंकणार तो सुपर 4 साठी आपल्याला क्वालिफाय होताना बघायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. षटकातील पुढचा बॉल चेतन यांचा. याही वेळेला फटका खेळला जयप्रकाश पाटील जग्गू. एज इज जस्ट नंबर 48 वय वर्ष असताना आज देखील अचूक क्षेत्ररक्षण, अचूक फेकी, अचूक गोलंदाजी आणि त्याचं नाव म्हणजेच जयप्रकाश पाटील अर्थात जग्गू यांना आपण पाहतात. शॉट फाईन लेग मध्ये बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच आतापर्यंत 4 बॉल झालेत. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. षटकातील पुढील बॉल. याही वेळेला समोर खेळला डाऊन दी ग्राउंड. कल्पेश मडवी बॉलला फील्ड करतील आणि तुर्तास आपण पाहतात आता सिंगल तर मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 रन इथून परिपूर्ण देखील होतात. आता या बॉल वरती देखील धावा आल्या 2 आणि या स्कोर कार्ड मध्ये झाला बदल. 23 धावा या धावफलकावरती आहेत. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 64 रन. येणाऱ्या काळात बॅटिंग टीम पिंटू यांना आता मोठे फटके शोधावेच लागतील. रुपेश भाऊ यांना आपण पाहतात. इथे आपण पाहू शकाल गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती. चांगला चेंडू. बॉल चालला लॉंग स्टॉपला. आउटफील्ड फारच वेगाने परंतु जयप्रकाश पाटील त्या बॉलच्या मागे धावतात आणि या शेवटच्या क्षणाला हा बॉल सरळ सीमा रेषेच्या बाहेर देखील गेला. सध्या आता षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर संपतंय ते म्हणजेच 3रं आणि 3 षटकाचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 27 रन हे धावफलकावरती. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया शुभम यांचं एक श्रवणीय गीत. वय वर्ष 15 ज्याचं नाव आहे तनिष. बघा या सरपाडे क्रिकेट संघाचं मी एक कौतुक असं करीन की ज्यांच्याकडे 48 ते 50 वयोगटातील देखील खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर एका बाजूला ज्यांची क्रिकेटची कारकीर्द सुरुवात झाली ते तनिष 15 वर्षाचे तेही खेळाडू आहेत. जो मी मगाशी उल्लेख केला की सरपाड्याचा पॉझिटिव्ह इंटेंट एकच आहे. गावचा एकच फक्त संघ खेळेल आणि त्या संघात जरी गावात अनेक खेळाडू असले परंतु जो करंट टच मध्ये जो चांगल्या फॉर्म मध्ये त्याला खेळायला संधी मिळेल. यावेळेला पहिलाच बॉल खोलातला जयप्रकाश पाटील. काय अफलातून क्षेत्ररक्षण जो मी उल्लेख केला ना. डायरेक्ट हिट
फलंदाज बाद होण्याची शक्यता. याच पंच किशोर सरांनी बोट उचललं आकाशाकडे. विकेटचं पतन. फलंदाज रन आउटच्या स्वरूपात बाद. बोल रत्न, चांगले समालोचक आणि आता चांगले गुणलेखक आणि त्याहून चांगलं एक आयोजक जबाबदार म्हणून गौतमजी भोईर आमच्या साथीनं मागील 7 दिवस ज्यांनी अथक परिश्रम केतन भोईर आणि संपूर्ण आयोजक टीमच्या खांद्याला खांदा लावत जबाबदारी स्वीकारली. गोड गळ्याचे धनी देखील आहेत ते आणि त्यांचा देखील आवाज आपण ऐकला होता मागील दिवसांमध्ये. तेच गौतमजी भोईर दर्शवतात की षटक क्रमांक 4 ला सुरुवात देखील झाली आणि पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद देखील झाले. आता धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 27. षटकातील पुढचा बॉल. याही बॉलला फुलर लेनचा बॉल होता आणि व्यवस्थित कनेक्शन नाही झालं. डॉट बॉल येतोय. नशिबानं साथ दिली तनिषच्या. अदरवाईज हा फलंदाजानं या बॉलला बाहेर डिपॉझिट करणं गरजेचं होतं. आता खारेडी संघ थोडासा अडचणीत कारण धावांचा वेग वाढत नाही. अगदी कल्पेश मडवी एक्सपिरियन्स शेअर करतात एका युवा खेळाडू समवेत. नुकताच 10वीची एक्झाम दिली आणि तदनंतर पुन्हा एकदा आपल्या संघाशी जॉईन झालेत तनिष. या बॉलला फटका खेळलाय. चांगला बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि हा आलाय डगमगत्या काळात संघर्षाचा षटकार. 6 धावा. पाटील ते त्या बॉलला फील्ड करतील आणि तिथे आपण पाहू शकता खराब क्षेत्ररक्षण चेतनकडनं या अपेक्षा नाहीत परंतु आता त्या झाल्या आणि तदनंतर आपण पाहतात हा आलाय चौकार. चौकाराच्या मदतीनं 37 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झाला. तोही मॅच तेवढाच महत्वाचा आहे आणि तिथे आपल्याला तेजस पाटील ब्रदर स्पोर्ट्सचे सर्व ते तिथे पाहायला मिळाले. त्यांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा कॉइन देखील स्पिन झाला. 37 रन्स. 4 बॉलचा खेळ परिपूर्ण झाला. षटकातील पुढचा बॉल तनिष यांचा. या बॉलला चांगला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने या बॉलला हाताळलं. सध्या आता तो डॉट बॉल येतोय. मागील चौकार तो जरूर तनिषच्या नावावरती नाही गेला पाहिजे. खऱ्या अर्थानं चेतनने तिथे मिसफील्ड केली आणि तदनंतर ते तिथे धावा जोडल्या गेल्या. शेवटचा बॉल तनिष गोलंदाजी मार्कवरती स्लॉक. षटकामध्ये अंडर प्रेशर एक युवा खेळाडू. फारसा अनुभव नाही क्रिकेटमध्ये परंतु त्याला संधी मिळाली आणि तदनंतर अचूक गोलंदाजी. जमेची बाजू अशी आहे की त्यांनी एक्स्ट्रा बॉल नाही हाताळला. पुन्हा एकदा खोलातला बॉल. जयप्रकाश पाटील बॉलला फील्ड करतायत. आता सध्या सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साहाय्याने डॉट बॉल आहे नाही घेतली आणि रन घेण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु त्यावेळेला समोरून नकार आला आणि ते षटक देखील संपलं. आता सध्या जर तपासून पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 37 धावा ह्या धावफलकावरती आहेत. आता बॉल आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये रन करायच्यात 50. वन वे ट्रॅफिक. खारेडी संघ थोडासा बॅकफुटला आला आणि सरपाडा 11 या संघानं खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट दाखवत या स्पर्धेमध्ये आगरी समाजातून जे क्वालिफाय झाले होते पालन पाटील पंकज पाटील यांचे मनस्वी आभार. त्यांनी मात्र ते 8 संघ रेडी केले आणि तदनंतर आगरी समाजातून हा सरपाडा 11 संघ पुढे आला आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहतायत या मॅच मध्ये आता विजयाची किरण इथे त्यांच्या आता निश्चित स्वरूपात बाहेर आलीत. गोलंदाजी मार्कवरती चेतन पाटील पुन्हा एकदा तयार आहेत. मागील षटकामध्ये 1 विकेट त्यांना मिळाला. बॅटिंग करत असताना 30 रन आले. फटका खेळला. बॉल चालल्या कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत अथर्व या मॅचचा खरा हिरो ज्याने खूप चांगली बॅटिंग केली. 12 बॉलमध्ये 46 रन आणि ती इनिंग आठवणीत राहणारी. संपूर्ण सरपाडाकर आज या मॅचचा आनंद घरबसल्या देखील घेतात. 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांचं देखील स्वागत आहे. गोलंदाज तयार. कोलातला बॉल होता. वेग प्रचंड राहिला. डीप मधनं शुभम पाटील त्या बॉलला फील्ड करतील. कव्हर्सला सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने आता इथून सरपाडाला माहिती झालंय की विजय हा आमचा इथून निश्चित आहे कारण 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 48 रन. चेतन पाटील गोलंदाजी मार्कवरती. तेजससाठी पुढचा बॉल. फटका इथे देखील फसलाय आणि कल्पेश मडवी बॉलच्या खाली. आता इथे आपण पाहू शकाल एक सोपा कॅच सोडलाय.
आणि इथून आपण पाहू शकता हे कॅचेस जे ड्रॉप होतात ते थोडेसे त्रस्त करणारे राहतील. आता इथून आपण पाहू शकता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये रन करायच्यात 47. मॅचला जिंकण्यासाठी गोलंदाज तयार पुन्हा एकदा. इथे देखील हा चेंडू पायावरचा होता, तोही बॉल डॉट येतोय आणि या मॅच मध्ये एक मोठा विजय प्राप्त करण्यासाठी फक्त 2 चेंडू दूर आहेत. सरपाडा 11 आणि सरळ सेमी फायनलचं तिकीट. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये रन करायच्या 47. गोलंदाज पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स ना रेडी. फटका इथे देखील खेळलाय, बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला शुभम यांना बीट करत सीमा रेषेच्या बाहेर आणि आलाय हा इथून चौकार. आता देखील 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये रन करायचे 43. चांगला सामना झाला जिथे एका बाजूला फार लांबून प्रवास करून इथे आम्ही का दाखल झालो तर त्याचं उत्तम प्रात्यक्षिक त्यांनी दिलं. इथे देखील प्रचंड वेग आणि षटक संपलंय. षटक संपल्यानंतर 42 धावांनी एक मोठा विजय सरपाडा 11चा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यस, थँक्यू सो मच. खूप चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवलं आणि इथून विजयाचा ठसा उमटला आणि सरळ सुपर 4 मध्ये दाखल झाला सरपाडा 11. मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये सध्या राहिल्या अथर्व ठरलेत मॅन ऑफ द मॅच, ज्याने 12 बॉल मध्ये 46 रनचे कडक इनिंग आणि तेच ठरलेत 12 बॉल मध्ये 46 रन करणारा खेळाडू अथर्व पाटील. या अथर्व मॅन ऑफ द मॅच साठी.